आनंदी जीवनाचं रहस्य जाणून घ्यायचं आहे ना? मग ऐका हा. मित्रांनो, सर्वांनाच आनंदी जीवन हवं असतं. आनंदी जीवन कसं असावं असा सगळेच विचार करत असतात. तर भूतकाळाचा जास्त विचार करू नये. डोळ्यात पाणी येईल. भविष्याचीही काळजी अजिबात करू नये. मनात समस्या निर्माण होतील. वर्तमानातील प्रत्येक क्षणाला हसून सामोरे गेलात तरच जीवनात आनंद निर्माण होईल. मित्रांनो, जशी झाडाची सुंदरता त्याच्या फुलांवर आणि पानांवर अवलंबून असते, तसंच माणसाची सुंदरता त्याच्या विचारांवर आणि वागणुकीवरच अवलंबून असते. तो असा आहे, हा तसा आहे, असं आपण एकमेकांबद्दल बोलत असतो. पण प्रत्येक माणूस हे विसरतो की मी स्वतः कसा आहे हे मात्र विचारात घेत नाही. आणि त्याच्यामुळेच एकमेकांबद्दल दुस्वास आणि एकमेकांच्या बद्दल आपल्या विचारात चुकीची गोष्ट येते. काही वेळेला आपल्यावर जीव लावणाऱ्या माणसांची किंमत आपल्याला नसते, कारण आपलं घर मोठं झालं, पैसा संपत्ती खूप कमवली, पण आपली माणसं दूर जायला लागली याची आपल्याला जाणीवही ठेवायलाच पाहिजे. कारण आपलीच माणसं आपल्याला आयुष्यभर साथ देत असतात. जीवन सुंदर कसं बनवावं बरं? आनंदी जीवनाचे 7 सोपे मंत्र आहेत. ते आपण शेवटी जाणूनच घेणार आहोत, कारण जीवनाची मूल्य खूपच चांगली आणि कर्तव्यदक्ष असं आपलं वागणं असलं तर सगळं आयुष्य आपलं सुंदर होतं. खरं म्हणजे आजच्या युगाबरोबर आपल्याला धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं पाहिजे. त्यामुळे आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात. ओळख, मैत्री, प्रेम, विश्वास, एकमेकांबद्दलची श्रद्धा आणि भक्ती या आयुष्यातील सुंदर प्रवासातल्या गोष्टी आहेत आणि एक एक पायरी आहे. आपण कोठे, कधी आणि किती वेळ थांबायचं हे ज्याचं त्यानेच ठरवायचं असतं. त्यामुळे आयुष्य अगदी सोपं होतं आणि आनंदीही होतंच. तसंच आनंदी जीवनासाठी स्वतःला अगदी समजून घ्या. आपला आनंद कुठे आहे हे तुम्ही शोधून घ्या. मित्रांनो, आपलं आनंदी जीवन कसं असावं बरं? खरं तर प्रेरणादायी विचार, सकारात्मकता आणि आनंदी जीवनशैली, तसंच स्वतःसाठी वेळ काढा, वर्तमानात जगा, कृतज्ञता व्यक्त करा, दुसऱ्यांबरोबर प्रेमाने वागा. आनंद ही बाहेरची नाही, तर आपल्या आतली स्थिती आहे. ती आपण कशी एन्जॉय करतो ते सगळं आपल्यावरच अवलंबून आहे. आपणच आपली एन्जॉयमेंट आपल्या मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर करायची असते आणि आनंद मिळवायचा असतो. शांत मन म्हणजे सुखी जीवन. बाहेरची परिस्थिती कधी कधी आपल्या हातात नसते, पण आपलं मन आपण शांत ठेवणं हे पूर्णपणे आपल्या हातातच असतं. मन शांत ठेवल्याने विचार स्पष्ट होतात, राग कमी येतो, निर्णय योग्य घेतले जातात, नात्यांमध्ये प्रेम वाढतं आणि ताणतणाव कमी होतात आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर खरोखरच नैसर्गिक आनंद मात्र दिसू लागतो हो. आणि हाच खरा आनंद आपल्याला आत्मविश्वास, धैर्य आणि आपलं मन खूप प्रसन्न, आनंदी ठेवण्यामध्ये यशस्वी होतो. तसंच मन शांत असेल ना, तर ना मित्रांनो,
आयुष्यातील मोठी वादळं सुद्धा अगदी लहान वाटू लागतात. मन शांत ठेवा आणि आयुष्य सुंदर बनवा. शांत मन म्हणजेच सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे. हेच पहा ना, हे कुटुंब किती आनंदात आहे बरं. त्यांचा आनंद आपल्याला स्पष्ट दिसत आहे. आपलं जीवन सुंदर कसं बनवायचं? आनंदी जीवनाचं रहस्य यातच दडलेलं आहे. तसंच सुखी जीवनासाठी 7 महत्वाचे मंत्र आहेत. तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया बरं का. अहो, आपलं जीवन बदलण्यासाठी मोठ्या गोष्टींची अजिबात गरज नसते. छोटे सकारात्मक बदलच आपलं जीवन सहज, सुंदर आणि आनंदी बनवतात हो. जीवन ना खूप सुंदर असतं, पण ते सुंदर दिसण्यासाठी आपल्या विचारांमध्ये प्रकाश हवा ना. सकारात्मक विचारांमध्ये ना फार मोठी शक्ती आहे हो. त्यामुळे आपलं जीवन अगदी सहज आणि सुंदर, आनंदी बनतं. जीवनात प्रेरणादायी विचार सुद्धा आपल्या मनात यामुळे येतात. शांत, सकारात्मक आणि आकर्षक आपला हसरा चेहराच आपल्याला यश कधी देईल ना, ते सांगताच येणार नाही हो. नेहमी आपले विचार ना अगदी ठाम ठेवा. आपल्या मनात कोणताही गोंधळ होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या चांगल्या कर्माचं फळ आपल्याला चांगलंच मिळणार. याबाबत तीळ मात्रही शंका मनात आणू नका हं. आपण जसजसे मोठे होत गेलो तसं आपल्या आयुष्याला पंख फुटले. स्वतःचं असं वेगळं जीवन सुरू झालं आणि आपल्या जबाबदारीच्या ओझ्यात आपण कधी हरवून गेलो हे कळलंच नाही हो. आणि बघता बघता आपण केव्हा ज्येष्ठ नागरिक झालो हेही कळत नाही. आणि त्यावेळी आपल्याला आठवतं की आपलं हे वैभव, आपली संपत्ती, मान सन्मान, यश हे सगळं काही मागे पडतं आणि आपल्याबरोबर येते ती माणुसकीच असते. आणि त्यामुळेच माणूस मोठा होतो, आत्मनिर्भर होतो. आपल्या आई-वडिलांचा, वडीलधाऱ्यांचा नेहमी मान सन्मान करा, त्यांना आधार द्या. तुम्हीच त्यांची आधाराची काठी व्हा. कारण आयुष्याच्या संध्याकाळीच आपल्याला हळूहळू मायेची किंमत कळायला लागते. आयुष्याच्या संध्याकाळी आपल्याला उबदारपणाची कमतरता कधीच भासणार नाही याची आपणच काळजी घ्यायला हवी. या कष्टकरी महिला बघा, कितीही कष्ट केले तरीही त्यांच्या चेहऱ्यावर आनंदच असतो. कारण त्यांच्या कामामध्ये त्यांची श्रद्धा असते. कधी कधी आपल्या मनात नसतानाही आपल्याला अनपेक्षितपणे काहीतरी चांगलं मिळतं, तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं ते बळ असतं. आता मित्रांनो, आपण जीवनाची 7 मूल्य ऐकूया, ज्यामुळे आपलं जीवन आनंदी, समाधानात जाईल. तर ऐका हं. एक म्हणजे सकारात्मक विचार करा. प्रत्येक दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनीच करा. नात्यांना जपा. प्रेम, विश्वास आणि संवाद यामुळे आपलं जीवन सुंदर होतं आणि ते फुलत जातं. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. निरोगी शरीर म्हणजे आनंदी मन. निसर्गाशी मैत्री करा. झाडं, पक्षी आणि शांत वातावरणात मन प्रसन्न होतं. क्षमाशील बना. मनातील राग सोडल्यावर खरा आनंद मिळतो. स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा. तुमच्यात अमर्याद शक्ती आहे याची
जाणीव ठेवा. देवाचे आभार माना. कृतज्ञता जीवन अधिक सुंदर बनवते. ही जीवनाची 7 सूत्र तुम्ही ऐकलेली आहेत. याचा तुम्ही जीवनात उपयोग करा हा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे तुम्हाला विचार आवडले असतील तर नक्कीच मला कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो.